हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अल्डिहाइड्स, केटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये ऑक्सिडेशन अँड रिडक्शन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स आपण स्टडी केलेलं आहे. ओके, त्यामध्ये क्लेमन्सन रिडक्शन, वुल्फ-किस्नर रिडक्शन, ओके, हे आपलं कंप्लीट चाललं आहे. तर नेक्स्ट बघा, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, these aldehydes and ketones undergoes electrophilic substitution reaction take place. Electrophilic substitution म्हणजे काय? इलेक्ट्रोफिलिक ॲडिशन अल्डिहाइडच्या मेटा पोझिशनला होत असते, लक्षात घ्या. तर अल्डिहाइड्स आणि केटोन्समध्ये कुठल्या इलेक्ट्रोफिलिक रिॲक्शन होतात? ज्या फेनॉलमध्ये होत असतात त्याच होत असतात. कुठल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहेत? अरिल हॅलाइडमध्ये ज्या होत्या त्या, फेनॉलमध्ये ज्या होत्या त्याच इथं होणार आहेत. त्यामध्ये कोण असणार आहे? हॅलोजिनेशन, के सल्फोनेशन, नायट्रेशन, के ह्या सगळ्या आपल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत. ओके, ह्याच्यामध्ये आपण नायट्रेशन रिॲक्शन स्टडी करणार आहे इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये. आता अल्डिहाइड्समधला हा जो आपला कार्बोनिल ग्रुप आहे त्याला आपण हायड्रोजन अटॅच करणार आहे. हा आपला अल्डिहाइडिक फंक्शनल ग्रुप आहे आणि हा आपला केटॉनिक फंक्शनल ग्रुप आहे. हे दोन्ही फंक्शनल ग्रुप, ओके, हे दोन्ही फंक्शनल ग्रुप काय म्हणून ॲक्ट होतात रे? लक्षात घ्या. दीज टू फंक्शनल ग्रुप, दीज आर ओके डीॲक्टिवेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, अल्डिहाइडिक अँड केटॉनिक ग्रुप इज डीॲक्टिवेटिंग अँड मेटा डायरेक्टिंग ग्रुप्स. ओके, हे दोन्ही ग्रुप आपले डीॲक्टिवेटिंग आणि मेटा डायरेक्टिंग आहेत. म्हणजे काय लक्षात घ्या, हा अल्डिहाइडिक ग्रुप आणि केटॉनिक ग्रुप जर बेन्झीन रिंगला अटॅच झाला तर बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन काढून घेत असतात. त्यामुळे बेन्झीन रिंग डीॲक्टिवेट होत असते आर्थो आणि पॅरा पोझिशनला. त्यामुळे इलेक्ट्रोफाईलचा अटॅक इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनला होत असतो. लक्षात घ्या कसं होत असतं बघा. समजा हा आपला बेन्झीन रिंग आहे, ह्याला आपण अल्डिहाइडिक हा फंक्शनल ग्रुप अटॅच केला. इथं आपण जर हा अल्डिहाइडिक ग्रुप किंवा केटॉनिक ग्रुप बेन्झीन रिंगला डीॲक्टिवेट करत असतो रेझोनन्स स्ट्रक्चर काढल्यानंतर. ओके, हा ओके निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आणि इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असतो. चल का हे दोन्ही चल का इट शोज मायनस आर इफेक्ट, ओके, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मायनस आर इफेक्ट, ओके, ही दोन्ही पण दाखवत असतात अल्डिहाइडिक आणि केटॉनिक ग्रुप. ओके, मायनस आय म्हणजे काय असणार आहे? इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, आणि मायनस आरमध्ये ओके निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, हे दोन्ही दाखवत असतात. लक्षात घ्या काय होत असतं बघा, आपण जर रेझोनेटिंग स्ट्रक्चर जर याच्यामध्ये काढला असेल तर लक्षात येतं. लक्षात घ्या हा अल्डिहाइडिक ग्रुप हा आपला डीॲक्टिवेटिंग आहे, जी इलेक्ट्रॉन विड्रॉ करणारा ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप आहे. लक्षात घ्या हा काय करत असतो बघा, बेन्झीन रिंगमधले इलेक्ट्रॉन्स विड्रॉ करत असतो. आता याने इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेतले चल का, ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन काढून घेतले तर आपल्या इथं स्ट्रक्चर कसं मिळणार बघा, रेझोनेटिंग स्ट्रक्चर याच्यामध्ये. ओके, ही ॲज इट इज आपली बेन्झीन रिंग आहे. इथं काय होणार सांगा, CH हा इथं O- होणार ना, चल का ऑप्शन. आणि इथं आपला काय येणार आहे, डबल बॉन्डचं फॉर्मेशन. इथला बॉन्ड इथं शिफ्ट होणार आहे, हा डबल बॉन्ड ॲज इट इज, हा डबल बॉन्ड ॲज इट इज. ह्या कार्बनने इलेक्ट्रॉन दिले त्याच्यामुळे ह्याच्यावर कुठला चार्ज येणार आहे? पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, पुढच्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये काय होत असतं बघा. ओके, इथला कार्बन परत ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन देत असतो, त्यामुळे हा बॉन्ड इथं शिफ्ट होतो ना. ओके, परत रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपलं कसं निघतं बघा, डबल बॉन्ड C चल का O-H. ओके, ओके, इथला कार्बन इथं ह्या कार्बनला इलेक्ट्रॉन देतोय म्हणजे इथला बॉन्ड इथं शिफ्ट होतोय. त्यावेळी हा बॉन्ड इथं गेला तर इथं डबल बॉन्ड येणार, इथला डबल बॉन्ड आपला ॲज इट इज. त्यावेळी ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आला, इथल्या कार्बनने दिले ना इलेक्ट्रॉन पुढं. परत नेक्स्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये बघा काय होणार आहे, हा कार्बन परत इथे इलेक्ट्रॉन देतो, इथला बॉन्ड इथं शिफ्ट होतो. त्यावेळी आपल्याला काय मिळतं बघा, ह्यामध्ये ही चेंज होणार नाही, ही ॲज इट इज. ओके, की हा बॉन्ड इथं शिफ्ट होणार अशा पद्धतीने आणि ह्या कार्बनवरती आपला काय येणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज येणार.
हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट कार्बन बॉन्ड आहे. मग पॉझिटिव्ह चार्ज कुठल्या कुठल्या पोझिशन आलाय बघा रे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती. हा अल्डिहाइड ग्रुप आपला डिॲक्टिवेटिंग आहे. बेन्झीन रिंगला अटॅच केल्यावरती बेन्झीन रिंगचे इलेक्ट्रॉन विड्रॉ करून घेत असतो, लक्षात घ्या. त्यामुळे तो मायनसचा इफेक्ट दाखवतो, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट. आणि निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हणजे काय, इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इट सेल्फ स्वतःकडे काढून घेत असतो, लक्षात घ्या. स्वतःकडे काढून घेतलेत की नाही इलेक्ट्रॉन रेझोनन्स स्ट्रक्चरमध्ये. ओके, त्यामुळे हा मायनसचा इफेक्ट दाखवतो आणि मायनसचा इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवत असतो. त्यामुळे लक्षात घ्या काय होत असतं बघा, ह्या मायनसचा इफेक्टमुळं आणि निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्टमुळं आपला पॉझिटिव्ह चार्ज कुठं आला आहे बघा रे. ही पोझिशन कुठली, अल्डिहाइड ग्रुपच्या नेक्स्ट पोझिशन कुठली, ही आपली आर्थो पोझिशन असते ना, बरोबर की नाही. आर्थो पोझिशन आपण ओ असं दाखवतो. आणि त्याच्या पुढची ही कुठली असते रे, ही मेटा पोझिशन असते. चल का, ही कुठली असते, पॅरा पोझिशन असते. परत ही मेटा पोझिशन, परत ही कुठली आर्थो पोझिशन. चल का, बेन्झीन रिंग असं रे. चल का, याच्यामध्ये हा CH2 ग्रुप इथं जोडला आहे आपण. ही पोझिशन आर्थो, ही काय येणार आहे मेटा, ही पॅरा, परत ही आर्थो आणि परत ही मेटा, परत इकडले पॅरा येत असते. लक्षाल का. आता मग मला सांगा पॉझिटिव्ह चार्ज कुठं प्रेझेंट आला रे आपला. पॉझिटिव्ह चार्ज कुठली पोझिशन आहे बघा, ही इथं दाखवलं याच्यावर बघा कुठली पोझिशन आहे, ही आर्थो पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आहे. परत ही पोझिशन कुठली आहे सांगा, पॅरा पोझिशन. पॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आहे की नाही, पॅरा पोझिशन. अरे लक्षात घ्या, इथं अल्डिहाइड ग्रुप इथं आहे, ही आर्थो पोझिशन, ही मेटा पोझिशन, ही पॅरा पोझिशन, परत ही मेटा, परत ही आर्थो. चल का, पॅराच्या बरोबर समोरची पॅरा, आर्थोच्या. चल का, इथे बघा आर्थो मेटा पॅरा, परत हिच्यामध्ये काय येणार आहे, ही आर्थो पोझिशन येणार आणि ही काय येणार आपली मेटा पोझिशन येणार. बघा पॉझिटिव्ह चार्ज कुठं आला आहे बघा रे, आर्थो पोझिशन आहे की नाही रे, आर्थो पोझिशन. आणखी ही पोझिशन कुठली आहे, कुठली पोझिशन आहे, पॅरा पोझिशन आहे की नाही. परत बघा इथं कुठली पोझिशन आहे रे, ही पोझिशन बघा इथं कुठली आलं आहे बघा. काही ही शेवटचा इथं कन्सिडर करू नका. इथं चार्ज आहे बघा. अल्डिहाइड ग्रुपच्या पुढचा कार्बन ही आर्थो आहे ना, आर्थो. चल का, त्यानंतर मेटा, त्यानंतर पॅरा. परत लक्षात घ्या पुढचा काय येणार आहे, याच्यामध्ये हा जो कार्बन आहे, सॉरी इथं परत ही मेटा पोझिशन येणार आहे, परत इकडं आर्थो. चल का, इकडं आर्थो, ही मेटा. बघा पॉझिटिव्ह चार्ज कुठं कुठं आला आहे, आर्थो पोझिशन आली ना, पॅरा पोझिशन, परत कुठले आले आपली आर्थो पोझिशन आले. चल का, आर्थो आणि पॅरा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आला की नाही रे. मग आर्थो पॅरा पोझिशन जर पॉझिटिव्ह चार्ज होत असेल तर ती इलेक्ट्रॉन रिच असेल की इलेक्ट्रॉन डिफिशियंट असेल. ज्या पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतोय ती पोझिशन इलेक्ट्रॉन रिच असेल की डिफिशियंट असेल, कुठली डिफिशियंट असणार आहे ना. मग मला सांगा इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होणार आहे, इलेक्ट्रोफाईलचा अटॅक होत असतो, लक्षात घ्या. मग इलेक्ट्रोफाईल हा कसा असतो आपला, इलेक्ट्रॉन रिच असतो की डिफिशियंट असतो, इलेक्ट्रोफाईल इलेक्ट्रॉन डिफिशियंट असतो ना. मग इलेक्ट्रॉन डिफिशियंट जो सबस्टन्स आहे तो कशावरती अटॅक करत असतो, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिसवरती अटॅक करत असतो, लक्षात घ्या. ओके, आता बेन्झीन रिंगमधली इलेक्ट्रॉन रिच पोझिशनवरती तो अटॅक करत असतो, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन रिच पोझिशन. मग इथे मला तुम्ही सांगायचं आर्थो आणि पॅरा पोझिशनला आपला पॉझिटिव्ह चार्ज येतोय, त्यामुळे आर्थो पॅरा पोझिशन कशा आहेत आपल्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत. त्यामुळे इलेक्ट्रोफाईल जो आहे तो काय करणार आहे, इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनवरती अटॅक करणार, लक्षात घ्या. मेटा पोझिशनला पॉझिटिव्ह चार्ज आलाय का, मेटा पोझिशनला कुठलाही पॉझिटिव्ह चार्ज आलाय का, नाही ना. मग मेटा पोझिशनवरती पॉझिटिव्ह चार्ज येत नसेल तर मेटा पोझिशनला ऑलरेडी इलेक्ट्रॉन रिच असणार आहे. मग इलेक्ट्रोफाईल हा इलेक्ट्रॉन रिचवरच अटॅक करतो ना, तो ऑलरेडी इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डिफिशियंटवर अटॅक करेल का, नाही ना. चल का, त्यामुळे इलेक्ट्रोफाईल कुठं अटॅक करणार आहे, इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनवर अटॅक करणार, लक्षात घ्या. ओके, ही लक्षात ठेवायचं आहे. बेन्झीनला ऑलरेडी प्रेझेंट असलेला अल्डिहाइड आणि केटॉनिक ग्रुप हा डिसाईड करतो येणारा इलेक्ट्रोफाईल कुठे येणार आहे, तो लक्षात घ्या. आर्थो पोझिशन येणार आहे की मेटा पोझिशन येणार आहे की पॅरा पोझिशन येणार आहे. चल का, हा अल्डिहाइड ग्रुप डिॲक्टिवेटिंग आहे, बेन्झीनला डिॲक्टिवेट करतो इलेक्ट्रॉन विड्रॉ करून.
आणि येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनला करत असतो, कारण का आर्थो आणि पॅरा पोझिशन कसे असतात, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, लक्षात घ्या. ओके, इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहेत, त्यामुळे इलेक्ट्रोफाईलचा अटॅक कुठं होणार आपला, इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनला होणार, लक्षात दे ना. ओके, त्यामुळे आता इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनला अटॅक झाल्यावरती कसं होणार आहे लक्षात घ्या. हे आपलं आता ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला काढून दाखवलं कसा निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आहे. आता ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हे आपल्या कुठल्या होणार आहेत बघा याच्यामध्ये. ओके, हॅलोजिनेशन, त्यानंतर ओके सल्फोनेशन आणि त्यानंतर नायट्रेशन, ह्या सगळ्या आपल्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स आहेत अरोमॅटिक कंपाऊंडच्या. सेम आपण अरिल हॅलाइड्समध्ये बघितले, त्यानंतर फेनॉलमध्ये सुद्धा घेतलेत ह्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. ओके, त्याच ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आणि केटोनमध्ये होत असतं, लक्षात घ्या. आता मग बघा आपण ह्यातली पर्टिक्युलर नायट्रेशन रिॲक्शन ही वेल नोन रिॲक्शन आहे फॉर ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स अँड केटोन्स. ओके, ॲरोमॅटिक अल्डिहाइड आणि केटोनसाठी. आता बघा इथं मी घेतला C डबल बॉन्ड OH, हा आपला ॲरोमॅटिक अल्डिहाइड आहे की नाही. CHO ग्रुप पुन्हा लाटायचा आहे, बेन्झिन लाटायचं आहे. अरोमॅटिक अल्डिहाइडवरती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होणार आहे. अल्डिहाइड ग्रुप कसा आहे आपला, डिॲक्टिवेटिंग आहे आणि मेटा डायरेक्टिंग ग्रुप आहे, म्हणजे बेन्झिनला डिॲक्टिवेट करतो आणि येणाऱ्या इलेक्ट्रोफाईलचा अटॅक मेटा पोझिशनला करत असतो, त्यामुळे ह्याला मेटा डायरेक्टिंग ग्रुप असं म्हटलं जातं, लक्षात का. आता मग बघा बेन्झिनला CHO ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणतो रे, कंपाऊंडला काय म्हणतो बेन्झाल्डेट, असेल का. हे काय नाव आहे आपलं, बेन्झाल्डेट. ते बेन्झाल्डेट झालं. ओके, परत काय येणार बघा, आता नायट्रेशन करणार आहे आपण. नायट्रेशन करत असताना आपण नायट्रेटिंग मिक्सचर घेत असतो, कॉन्सन्ट्रेटेड HNO3. ओके, OH सिंगल बॉन्ड NO2, तुम्ही असा लिहिला लक्षात घ्या. HNO3 आपला असा असतो, चल का, हा HNO3 तो असा स्पीड करून लिहिला आहे आपण, OH NO2, असेल का. ओके, HNO3 तीन ऑप्शन आहेत ना. ओके, HNO3. आता बघा हा नायट्रो ग्रुप आपण ॲड करणार आहे, ॲरोवरती लिहिणार कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, चल का. हे नायट्रेटिंग मिक्सचर आहे, कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 ह्या दोघांच्या मिक्सचरला आपण काय म्हणतोय, नायट्रेटिंग मिक्सचर असं म्हणत असतो, लक्षात घ्या. दिस नायट्रेशन टेक्स प्लेस इन प्रेझेन्स ऑफ नायट्रेटिंग मिक्सचर. हिटिंग करायचं. इथला जो NO2 ग्रुप आहे नायट्रिक ॲसिडमधला, तो काय घेत असतो, मेटा पोझिशनवरती अटॅक करत असतो, लक्षात घ्या. ओके, ही आपली आर्थो पोझिशन आहे, ही मेटा पोझिशन आहे आणि ही कुठली आपली पॅरा पोझिशन आहे. ओके, ह्या मेटा पोझिशनला येणार, लक्षात घ्या. त्यावेळी आपल्याला कसे मिळेल बघा, इथं ओके C डबल बॉन्ड OH आणि इथं काय येणार आहे, NO2 ग्रुप येणार आहे, बरोबर. ओके, मेटा पोझिशनला NO2 आले की नाही, त्यामुळे आपण ह्याला काय म्हणणार आहे, मेटा नायट्रो बेन्झाल्डेट, चल का. नेम ऑफ दिस कंपाउंड मेटा नायट्रो बेन्झाल्डेट, चल का. मेटा पोझिशनला नायट्रो ग्रुप आहे, मेटा नायट्रो बेन्झाल्डेट तयार होणार, लक्षात घ्या. इलेक्ट्रोफाईलचा अटॅक मेटा पोझिशनला. हा ते इलेक्ट्रोफाईल तयार होतो ना, OH मायनस आणि NO2 प्लस असतो, लक्षात घ्या. NO2 प्लस हा इलेक्ट्रोफाईल आहे. ओके, तो इलेक्ट्रॉन रिच मेटा पोझिशनला अटॅक करत असतो, अंडरस्टँड. ओके, ही आपली इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन होते अल्डिहाइड्स आणि केटोनचे. इथं आपल्या केमिकल रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स आणि केटोनचा पार्ट आपला इथं कंप्लीट झाला आहे. ओके, तर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे केमिकल रिॲक्शन्स और केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. Chemical properties of carboxylic acids. Chemical properties of कार्बोक्सिलिक ॲसिड, त्यालाच आपण केमिकल रिॲक्शन्स असं म्हणतो.
ओके. तर केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड इथं कसं असताना लक्षात घ्या. ह्यांच्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडची पहिली केमिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. त्यामध्ये ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टी ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड और ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिड हे ॲसिडिक आहे. ओके. ह्याचं ॲसिडिक नेचर काय, का कार्बोक्सिलिक ॲसिड हा ॲसिडिक नेचर दाखवतो. ॲसिडिक नेचर म्हणजे तो H+ आयन देत असतो. लक्षात घ्या, प्रोटॉन देत असतो. H+ आयन म्हणजे प्रोटॉन ना. चल का H+ आयनला आपण प्रोटॉन म्हणतोय. का म्हणतोय, कारण का हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती आहे रे आपला, 1 आहे, बरोबर ना. मग 1 ॲटॉमिक नंबर असेल तर ह्याच्यात काय असणार आहे, 1 इलेक्ट्रॉन असणार आहे, 1 प्रोटॉन असणार आहे. लक्षात दे, प्रोटॉन आपला न्यूक्लियसमध्ये असणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल का. आता हायड्रोजनचा हा न्यूक्लियस आहे. न्यूक्लियसमध्ये ॲटॉमिक नंबर म्हणजेच काय असतो आपला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स और नंबर ऑफ प्रोटॉन्स. एक तर इलेक्ट्रॉन काउंट करतो किंवा प्रोटॉन काउंट करत असतो. जेवढे इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमधून फिरत असतात तेवढेच प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. त्यामुळे ॲटम कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. लक्षात घ्या. प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉन निगेटिव्ह चार्ज. जेवढे प्रोटॉन न्यूक्लियसमध्ये, म्हणजे जेवढे पॉझिटिव्ह चार्ज न्यूक्लियसमध्ये तेवढेच निगेटिव्ह चार्ज इलेक्ट्रॉन आउटर मोस्ट सेलमध्ये असतात. त्यामुळे ॲटम हा कसा असतो, इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. मग मला सांगा, हायड्रोजनमधला 1 इलेक्ट्रॉन बाहेर पडला तर काय होणार आहे, H+ इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन निघून गेलं ना, राहिलं कोण इथं, प्रोटॉनच राहिलं ना. म्हणून आपण H+ला काय म्हणतो, प्रोटॉन असं म्हणत असतो. लक्षात घ्या. आता इथं बघा, ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड हा ॲक्वेस सोल्युशनमध्ये प्रोटॉन रिलीज करत असतो, H+ आयन देत असतो. त्यामुळे तो ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतो. लक्षात घ्या. ओके. जो सबस्टन्स प्रोटॉन देत असतो, H+ देत असतो, त्याला आपण ॲसिड म्हणतो ना. ओके. तर मग ह्यामध्ये बघा कसं असणार आहे, लक्षात घ्या. ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, आता कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये फंक्शनल ग्रुप कुठला असतो रे, कुठला फंक्शनल ग्रुप असतो कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये, काय नाव आहे त्या फंक्शनल ग्रुपचं, कार्बॉक्सिल ग्रुप ना. COOH ग्रुपला आपण कार्बॉक्सिल ग्रुप असं म्हणतो. चल का, कार्बॉक्सिल फंक्शनल ग्रुप असतो. ओके. आता इथं बघा, कार्बोक्सिलिक ॲसिडमधला जो कार्बॉक्सिल ग्रुप आहे तोच कार्बोक्सिलिक ॲसिडला ॲसिडिक नेचर देत असतो. ओके. आणि हा कार्बॉक्सिल ग्रुप आपण कसा तयार झालेला असतो, OH ग्रुप हा कार्बोनिल ग्रुपला अटॅच झाल्यावरती. ओके. कसं म्हणतात, COOH ना, बरोबर आहे. COOH ग्रुपला तुम्ही काय म्हणताय, कार्बॉक्सिल ग्रुप म्हणताय की नाही. COOH ग्रुप कार्बॉक्सिल ग्रुप म्हणताय. आणि RCOOHला तुम्ही काय म्हणता रे, कार्बोक्सिलिक ॲसिड असं म्हणता. लक्षात का, कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कुठला ग्रुप प्रेझेंट असतो, कार्बॉक्सिल ग्रुप प्रेझेंट असतो. ओके. लक्षात येते ना. आता मग हा कार्बॉक्सिल ग्रुपचं फॉर्मेशन कसं झालं असतं, लक्षात घ्या. C+O ह्या ग्रुपला काय म्हणतात रे, ह्या ग्रुपचं नेम काय, काय नेम आहे ग्रुपचं, कार्बोनिल ग्रुप. C+O ग्रुपला कार्बोनिल ग्रुप म्हणताय की नाही. हा अल्डिहाइडमध्ये पण प्रेझेंट आहे, केटोनमध्ये पण प्रेझेंट आहे. लक्षात घ्या. तर ह्या कार्बोनिल ग्रुपला आपण OH जर अटॅच केला तर काय मिळतो तुम्हाला रे, कार्बॉक्सिल ग्रुप. COOH ग्रुप मिळतोय की नाही. कार्बोनिल ग्रुपमध्ये OH टाकला की तुम्हाला कार्बॉक्सिल ग्रुप मिळतोय की नाही. लक्षात का. मग लक्षात घ्या, हा जो कार्बॉक्सिल ग्रुप आपला तयार होणार आहे तो OH ग्रुप कार्बोनिल ग्रुपला अटॅच झाल्यावरती तयार होणार आहे. आणि मग ज्यावेळी हा कार्बोक्सिलिक ॲसिड तुम्ही ॲक्वेस सोल्युशनमध्ये, ओके, ॲक्वेस सोल्युशनमध्ये हाच कार्बोक्सिलिक ॲसिड तुम्ही टाकणार आहे, त्यावेळी ह्या OH ग्रुपमधला जो हायड्रोजन आहे तो H+ आयनच्या फॉर्ममध्ये रिलीज होणार आहे वॉटरमध्ये. चल का, कार्बोक्सिलिक ॲसिड ॲक्वेस सोल्युशनमध्ये घेतला तर OH ग्रुपमधला हायड्रोजन ॲटम H+ म्हणून रिलीज होणार आहे.
H प्लस म्हणून बाहेर पडणार आहे. मग जो सबस्टन्स H प्लस देतो तो ॲसिडिक नेचर दाखवतो ना, असाल का ॲसिडिक नेचर दाखवत असतो. मग हे कसं होतं लक्षात घ्या ह्याच्यामध्ये. आता इथं बघा आपण कार्बोक्सिलिक ॲसिड घेतला, ह्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड कसा आहे रे, RCOOH ॲक्वेस सोल्युशन म्हणजेच काय रे, वॉटर. ॲक्वेस सोल्युशन म्हणजेच काय, वॉटरमधलं सोल्युशन. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड आहे इथं. ओके, हा रिव्हर्सिबल एरो आहे आपला. ओके, आता इथं आयोनायझेशन कसं होणार आहे सांगा रे. आपण काय सांगितलं आहे, कार्बॉक्सिल ग्रुपमधला जो OH ग्रुप आहे त्याच्यातला हायड्रोजन ॲक्वेस सोल्युशनमध्ये H प्लस आयन देत असतो. मग कसं H प्लस आयन देणार सांगा. ह्याचं कार्बॉक्सिल ग्रुपचं आयोनायझेशन होणार RCO मायनस होणार. ओके, RCO मायनस आणि इथला H प्लस बाहेर पडणार ना. ओके, H प्लस. आणि हा जो H प्लस आहे तो H प्लस सेपरेट वॉटरमध्ये राहू शकत नाही. तो H प्लस आयन वॉटरबरोबर कंबाईन होऊन H3O प्लस तयार करतो. लक्षात H3O प्लसचं फॉर्मेशन करत असतो. अंडरस्टँड. ओके, आणि हा जो तयार झाला आहे तो कार्बॉक्सिलेट आयन आहे. कार्बॉक्सिलेट आयन लक्षात. आता इथं तुम्ही मला सांगायचं ह्याच्यामध्ये लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिडचं कन्व्हर्सन कशामध्ये रे आपलं, कार्बॉक्सिलेट आयनमध्ये चाललं आहे RCO मायनसमध्ये. इथला H प्लस आयन वॉटरमध्ये रिलीज झाला आहे, बाहेर पडला H प्लस आयन H2Oला कंबाईन होऊन आपला H3O प्लस आयनचं फॉर्मेशन झालं आहे. मग आता लक्षात घ्या, हा कार्बॉक्सिलेट आयन ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडचा कॉन्ज्युगेट बेस आहे. चल का, काय तो कॉन्ज्युगेट बेस आहे, लक्षात घ्या. ओके, हा बेस आहे. चल का, कॉन्ज्युगेट बेस. आता पहिल्यांदा बेस आणि ॲसिड कशा बनायचे तुम्हाला मी सांगतो शॉर्टमध्ये. ओके, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी, ही थेरी आपण आयोनिक इक्विलिब्रियम ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला झाले असेल. चल का, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी. ओके, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरीनुसार ओके, लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी कॉन्ज्युगेट ॲसिड बेस थेरी असं म्हणतो आपण त्याला. ओके, तुमचं ओके, इथं आता ॲसिडमध्ये काय असणार आहे, अकॉर्डिंग टू लॉरी ब्रॉन्स्टेड थेरी ॲसिड म्हणजे काय, जो सबस्टन्स डोनेट करतो प्रोटॉन, जो सबस्टन्स प्रोटॉन देत असतो त्याला आपण काय म्हणतो, ॲसिड म्हणतो ना, लॉरी ब्रॉन्स्टेड ॲसिड. आणि बेसमध्ये ओके, जो सबस्टन्स प्रोटॉन ॲक्सेप्ट करत असतो म्हणजे H प्लस आयन ॲक्सेप्ट करत असतो त्याला आपण काय म्हणतो, बेस असं म्हणतो, लॉरी ब्रॉन्स्टेड बेस. लक्षात. आता तुम्ही मला इथं सांगायचं, हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे RCOOH, इथला H प्लस आयन बाहेर पडल्यावरच हा तयार झाला आहे ना, RCO मायनस. मग ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडनं प्रोटॉन दिला आहे की नाही, H प्लस डोनेट केला आहे की नाही, त्यामुळं हा काय ॲक्ट होणार आहे, हा काय ॲक्ट होणार, ॲसिड ॲक्ट होणार का बेस ॲक्ट होणार, ॲसिड. चल का, ह्यानं दिल्यावरतीच हा तयार होणार आहे ना, त्यामुळे हा काय ॲक्ट होणार, ॲसिड म्हणून ॲक्ट होणार. अंडरस्टँड. मग मला सांगा आता परत इथं रिव्हर्सिबल ॲरो आपण दाखवला आहे. चल का, रिव्हर्सिबल ॲरो दाखवला आहे. ह्या RCO मायनसचं परत कन्व्हर्सन RCOOH मध्ये होणार. मग कधी होणार, प्रोटॉन घेतल्यावरती का दिल्यावरती, प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यावरती ना. चल का, RCO मायनसचा RCOH कधी होणार, प्रोटॉन ॲक्सेप्ट केल्यावरती. ओके, जो प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो तो काय ॲक्ट होतो, बेस म्हणून ॲक्ट होतो. चल का, हा बेस म्हणून ॲक्ट झाला. लक्षात. मग पहिली जोडी आपली तयार झाली ॲसिड आणि बेसची, ह्याला आपण ॲसिड 1 म्हणूया, बेस 1 म्हणूया. चल का, ॲसिड 1 बेस 1. अंडरस्टँड. आणि इथे लक्षात घ्या, ह्या H2चं कन्वर्जन कशामध्ये झालं रे, H3 प्लस कधी होणार, एक एक्स्ट्रा प्रोटॉन इथं आलं की नाही, वॉटरनं प्रोटॉन घेतल्यावरच H3O प्लस तयार झाले. लक्षात घ्या, लक्षात दे ना. मग वॉटरनं प्रोटॉन घेत असेल तर वॉटर इथं काय ॲक्ट होणार आहे, बेस, बरोबर ना. आणि ह्या H3Oचा परत वॉटर कधी होणार, प्रोटॉन डोनेट केल्यावरती. लक्षात दे ना. ह्या H3Oचा परत हा H2 कधी होणार, प्रोटॉन
दिल्यावरती डोनेट केल्यावरती मग हा H3+ डोनेट करतोय प्रोटॉन, त्यामुळे काय ॲक्ट होतोय, ॲसिड ॲक्ट होतोय. चल का, हा काय ॲक्ट होणार, ॲसिड ॲक्ट होणार. त्यामुळे दुसरी जोडी मिळाली आपल्या ॲसिड बेसचे, दुसरी पेअर बेस टू ॲसिड टू. चल का, ह्या दोन्ही काय आहेत रे, ह्या दोन्ही काय आहेत आपल्या कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर आहेत, कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर. चल का, ह्या कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर आहेत. पहिली कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर कुठला आहे, ह्याच्यातली पहिली कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर RCOOH अँड RCOO-, ही पहिली कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर आहे. आणि सेकंड कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर कुठली आहे आपली, H2O अँड H3O+. लक्षात का, ह्या दोन जोड्या आहेत, लक्षात घ्या. ह्या RCOH चा कॉन्जुगेट बेस कोण असणार आहे, RCO- आणि RCO- चा कॉन्जुगेट ॲसिड RCOH असणार आहे. चल का, H2O चा कॉन्जुगेट ॲसिड H3O+, H3O+ चा कॉन्जुगेट बेस H2O. चल का, आता हे जे ॲसिड बेस पेअर आहेत ह्यांच्यामध्ये डिफरन्स काय रे, फक्त एका सिंगल प्रोटॉनचा डिफरन्स आहे. लक्षात घ्या, एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे, H+ यांचा डिफरन्स आहे. बघा RCO- आणि ह्याच्यात एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे की नाही, H+ आहे. H2 आणि H3+ ह्याच्यामध्ये सुद्धा एका प्रोटॉनचा डिफरन्स आहे की नाही, एका H+ आयनचा. म्हणजे कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर फक्त एका प्रोटॉननं सेपरेट झालेला असतं, लक्षात घ्या. ओके, डीज आर डिफर बाय ओनली वन प्रोटॉन. अंडरस्टँड. ओके, अशा पद्धतीने असताना लक्षात घ्या. आता हा जो कार्बोक्सिलिक ॲसिड मी इथं दाखवला आहे ह्याचा आपला इक्विलिब्रियम रिॲक्शन मी इथं दाखवलं आहे, लक्षात घ्या. रिव्हर्सिबल आहे. तयार झालेला कार्बोक्सिलेट आयन ह्याचं परत कन्वर्जन ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये होत असणार आहे. ओके, मग मला सांगा, एखादा सबस्टन्स स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर दाखवायचा असेल तर त्यानं प्रोटॉन रिलीज केलाच पाहिजे, H+ आयन रिलीज केला पाहिजे. आणि तो H+ आयन परत ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडला, कार्बोक्सिलेट आयनला कंबाईन झाला नाही पाहिजे, लक्षात घ्या. ओके, परत हा कार्बोक्सिलेट आयनला प्रोटॉन जर कंबाईन होत असेल तर तो सबस्टन्स ॲसिडिक नेचर दाखवत नाही, लक्षात घ्या. ओके ओके, हा कार्बोक्सिलेट आयन हा मोर स्टेबल झाला पाहिजे, कॉन्जुगेट बेसचं मोर स्टेबिलायझेशन झालं पाहिजे. जेवढा कॉन्जुगेट बेस मोर स्टेबल असणार तेवढा H+ आयन तो रिलीज केला जाणार. चल का, कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल असेल तर तो परत H+ आयन घेणार नाही आणि RCOH तयार करणार नाही. मग हा घेत नसेल H+ आयन परत, तर तो कार्बोक्सिलिक ॲसिड काय म्हणून ॲक्ट होणार, ॲसिड म्हणून ॲक्ट होणार, लक्षात घ्या. ओके, मग लक्षात घ्या, कार्बोक्सिलिक ॲसिडचा कॉन्जुगेट बेस कार्बोक्सिलेट आयन हा मोर स्टेबल पाहिजे तरच तो सबस्टन्स स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर दाखवणार आहे. चल का, तरच स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर दाखवणार आहे. मग आता हे कसं ॲसिडिक नेचर होतं, लक्षात घ्या. ह्याच्यामध्ये स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर कसं होतं बघा, ह्याच्यामध्ये लक्षात घ्या. इथं बघा, आपण इथं दाखवूया. कार्बोक्सिलेट आयन कुठला आहे रे आपला, RCO-. हा कसा पाहिजे, स्टेबल पाहिजे. हा स्टेबल झाला तरच काय होणार आहे, स्टेबल झाला तरच तो सबस्टन्स स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर दाखवणार आहे. ओके, ह्या परत H+ कंबाईन करत असेल तर परत हा ओरिजिनल कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होणार. हा स्टेबल झाला पाहिजे, लक्षात घ्या, तरच तो सबस्टन्स ॲसिडिक म्हणून ॲक्ट होणार. आता इथं बघा की RCOO- आहे, लक्षात. हा कार्बोक्सिलेट आयन आहे, ह्याचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं निघणार आहे बघा. ओके, हा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण डबल हेडेड ॲरोन दाखवतो. आता निगेटिव्ह चार्ज इथं आहे त्या ऑप्शनवरती, त्यामुळे हा ऑप्शन इलेक्ट्रॉन रिच आहे. ह्याच्यावरती एक्स्ट्रा लोन पेअर प्रेझेंट आहे ना, इलेक्ट्रॉनची. ह्याने इलेक्ट्रॉनची पेअर परत इथं दिली, परत ह्या ऑप्शनने इलेक्ट्रॉन पेअर विड्रॉ करून घेतली, लक्षात घ्या. परत ह्यानं काढून घेतली इलेक्ट्रॉनची पेअर. ओके, तर आपल्या स्ट्रक्चर कसं मिळणार आहे, RC. ओके, ऑप्शनने इलेक्ट्रॉन काढून घेतले तर इथं सिंगल बॉन्ड होणार आणि ह्याच्यावरती चार्ज कुठला येणार आहे, निगेटिव्ह चार्ज येणार. आणि इथं काय होणार, सिंगल बॉन्डचं कन्वर्जन कशामध्ये होणार आहे, डबल बॉन्डमध्ये होणार. चल का, परत मग काय केलं बघा, परत ह्या ऑप्शनने इलेक्ट्रॉन इथं दिले, परत ह्यानं काढून घेतले की परत ही ओरिजिनल तयार होणार की नाही, परत इथं डबल बॉन्ड येणार की नाही.
चल का परत इथं काय होणार आहे डबल बॉन्ड चल का इथं डबल बॉन्ड फॉर्म होणार परत इथं सिंगल बॉन्ड फॉर्म होणार ही दोन्ही इक्विव्हॅलंट स्ट्रक्चर आहेत की नाही ॲरो कसं दाखवलं आहे डबल हेडेड ॲरो चल का रेझोनन्समध्ये मग मला सांगा निगेटिव्ह चार्ज इथं एका ऑप्शनवरती प्रेझेंट आहे का निगेटिव्ह चार्ज किती -1 आहे ना की तो एका ऑप्शनवरती आहे का एका रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरती ह्या ऑप्शनवर आहे एका रेझोनेटिंग स्ट्रक्चरवरती ह्या दुसऱ्या ऑप्शनवर आहे त्यामुळे निगेटिव्ह चार्ज इथं डिलोकलाइज होतो लक्षात घ्या डिलोकलायझेशन म्हणजे काय मुवमेंट होत असते निगेटिव्ह चार्जचे त्यामुळे निगेटिव्ह चार्ज डिलोकलाइज होते म्हणजे इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असते जेवढा इलेक्ट्रॉनची मुवमेंट होत असणार आहे तेवढा कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल होणार आहे मुवमेंट झाल्यामुळं त्याची एनर्जी कमी होते आणि तो स्टेबल होत असतो जेवढी एनर्जी कमी तेवढी स्टॅबिलिटी जास्त असते लक्षात घ्या ओके रेझोनेटिंग स्ट्रक्चरमुळे कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल होतो आता याचं रेझोनेटिंग हायब्रिड जर आपण काढला असेल तर ते कसं निघेल बघा RC चल का ओ हे 2 ऑप्शन आहेत ना याच्याला कार्बनला हे 2 ऑप्शन आहेत निगेटिव्ह चार्ज ह्या दोन्ही ऑप्शन वरती पण आहे त्यामुळे लक्षात घ्या हा डबल बॉन्ड ह्या कार्बन ऑप्शनमध्ये पण येतोय ह्या कार्बन ऑप्शनमध्ये पण येतोय त्यामुळे मी हे असं दाखवणार असं डॉटेड लाईननं हा डबल बॉन्ड इथं दाखवणार आहे चल का डॉटेड लाईन दाखवणार आहे डबल बॉन्ड चल का इथं पण असा मी डॉटेड लाईनने डबल बॉन्ड दाखवणार आहे कारण का हा डबल बॉन्डची पोझिशन फिक्स नाही ना एकदा इथं पण असतो एकदा इथं पण असतो आणि हा निगेटिव्ह चार्ज मग कसा होणार एकदा ह्या ऑप्शनवर एकदा ह्या ऑप्शन एकच निगेटिव्ह चार्ज दोन्ही ऑप्शनवरती जातो ना ओके त्यामुळे काय येणार आहे इथं ही -1/2 असणार आहे आणि हे काय असणार आहे आपलं हे पण -1/2 असणार आहे निगेटिव्ह चार्ज डिवाइड होणार इकडं -1/2 असणार आहे इकडं -1/2 असणार आहे लक्षात का की हे आपलं रेझोनन्स हायब्रिड आहे लक्षात घ्या रेझोनन्स हायब्रिड कसं असतं रे रेझोनन्स हायब्रिड इज मोर स्टेबल okay more stable and it explained all the properties of compoundच्या सगळ्या प्रॉपर्टी एक्सप्लेन करत असतात आणि हे मोर स्टेबल असतं लक्षात घ्या ओके आता इथं बघा ह्या कार्बोक्सिलेट आयनचा रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढल्यावरती हा कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल होत असतो म्हणजे हा कॉन्जुगेट बेस मोर स्टेबल होत असतो मोर स्टेबल झाल्यामुळं परत हा H+ आयन घेणार नाही चल का परत हा H+ आयन घेऊन RCOH करणार नाही मग H+ तसाच राहील ना सेपरेट मग H+ जर तसाच सेपरेट राहिला तरच तो काय नेक्ट होणार आहे ॲसिडिक नेचर दाखवणार कार्बोक्सिलिक ॲसिड लक्षात घ्या कार्बोक्सिलेट आयनचं मोर स्टॅबिलायझेशन झालं पाहिजे ओके तरच तो H+ आयन सोल्युशनमध्ये ॲज इट इज ठेवणार आहे आणि तो ॲसिडिक नेचर दाखवणार आहे लक्षात घ्या ओके चल का ओके मोर द स्टॅबिलायझेशन ऑफ कार्बोक्सिलेट आयन मोर इज द ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड ओके आता मग ह्याच्यामध्ये लक्षात घ्या हा जो आपला कार्बोक्सिलेट आयनचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन होऊन त्याचं H+ आयन जर रिलीज होत असेल तर ॲसिडिक नेचर दाखवणार आहे ह्याच्यावरती कुठले फॅक्टर्स अफेक्ट करत असतात बघा एक इंडक्टिव्ह इफेक्ट ओके ह्याच्यावरती इफेक्ट करत असतो ओके इंडक्टिव्ह इफेक्ट ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड डिपेंड्स ऑन इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्ट चल का इलेक्ट्रॉन विड्रॉइंग इंडक्टिव्ह इफेक्टवर डिपेंड असते की आता ते आपण इथं बघणार आहे ह्याचमध्ये ह्या पॉईंटमध्येच ती कशी असते बघा हे तर आता बघितलं आहे चल का कार्बोक्सिलेट आयन मोर स्टेबल पाहिजे ओके बघा इथं influence of electronic effect on acidity of carboxylic acid okay इन्फ्लुएन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक इफेक्ट ऑन ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आता इलेक्ट्रॉनिक इफेक्ट म्हणजे काय रे इलेक्ट्रॉनिक इफेक्ट कशाला म्हणतो आपण इंडक्टिव्ह इफेक्ट ना इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजेच इलेक्ट्रॉनिक इफेक्ट लक्षात घ्या ओके इंडक्टिव्ह इफेक्ट
इलेक्ट्रॉनिक इफेक्ट मीन्स इंडक्टिव्ह इफेक्ट. लक्षात घ्या, ह्या इंडक्टिव्ह इफेक्टचा ओके ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडवरती काय इन्फ्लुएन्स आहे ते आपल्याला बघायचं आहे. लक्षात घ्या. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिडमधील जो कार्बॉक्सिल ग्रुप आहे RCOOH, त्या ग्रुपला जर इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ॲटम अटॅच असेल तर तो कार्बोक्सिलिक ॲसिड मोर ॲसिडिक नेचर दाखवतो. काय म्हणतोय बघा मी. ओके, हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. ओके, कार्बोक्सिलिक ॲसिड RCOOH. ह्या RCOOH मध्ये आपला अल्किल ग्रुप असणार आहे पुढं. ह्या अल्किल ग्रुपला एखादा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच असेल, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप, किंवा दुसरा आपला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम, इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल. लक्षात द्या, कार्बोक्सिलिक ॲसिडमधील अल्किल ग्रुपला इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच असेल किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर लक्षात घ्या त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक नेचर हे स्ट्रॉंग असतं. चल का, तर तो स्ट्रॉंग ॲसिडिक नेचर दाखवतो. कारण का इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ह्या कार्बॉक्सिल ग्रुपला अटॅच असतील तर ह्याच्यापासून जो आपल्याला कार्बॉक्सिलेट आयन मिळणार आहे RCO-, हा कार्बॉक्सिलेट आयन हा मोर स्टेबल केला जातो इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्टकडून. इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप हे इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात, मायनस इफेक्ट दाखवतात. त्या मायनस इफेक्टमुळं हा कार्बॉक्सिलेट आयन हा मोर स्टेबल केला जातो. जेवढा कार्बॉक्सिलेट आयन मोर स्टेबल असणार आहे, चल का, जेवढा कार्बॉक्सिलेट आयन मोर स्टेबल असणार आहे तेवढा H+ आयन सोल्युशनमध्ये आपला ॲज इट इज राहणार. लक्षात घ्या. अंडरस्टँड, लक्षात येते का. ओके, बघा आता ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप ह्यामध्ये कसं असणार आहे लक्षात घ्या. इथं आपण दाखवलं, इथं मी सेंटेन्स इथे लिहितो. लक्षात घ्या. ओके, acidity of carboxylic acid, acidity of carboxylic acid, acidity of carboxylic acid is depends on मायनस इफेक्ट. मायनस इफेक्ट म्हणजेच काय, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट. मायनस इफेक्ट अँड इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲटम. ओके, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ॲटम अटॅच्ड टू COOH ग्रुप. ओके, COOH ग्रुप म्हणजे कार्बॉक्सिल ग्रुपला अटॅच असलेल्या ॲटमच्या इलेक्ट्रोनिगेटिव्हवरती आणि मायनस इफेक्टवरती कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी डिपेंड असते. लक्षात घ्या. आता मग ह्यामध्ये कसं असणार आहे बघा, जेवढा ॲटमची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असणार आहे तेवढा मायनस इफेक्ट जास्त असणार आहे. त्यामुळं तो कार्बॉक्सिलेट आयन आहे तो मोर स्टेबल होणार आहे आणि ॲसिडिटी त्याची जास्त असणार आहे. बघा लक्षात घ्या कसं. आता इथे मी लिहितोय, इथं बघा मी घेतला इथं FCH2COOH, FCH2COOH. सेकंड ClCH2COOH हे हा घेतला आपण. ओके, त्यानंतर BrCH2COOH हे हा घेतला. त्यानंतर ICH2COOH हा आपण घेतला. आता इथं लक्षात घ्यायचं,
अल्फा कार्बनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर इन्क्रीज होत असतं. ओके, आता इथं बघा, हा कार्बॉक्सिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुपचा नेक्स्ट कार्बन कुठला असतो? अल्फा असतो. इथं कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट अल्फा, कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट अल्फा, कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट अल्फा. अल्फा कार्बनला हॅलोजन ॲटम अटॅच असेल तर किंवा एखादा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक कॅरेक्टर इन्क्रीज होत असतं. ओके, आणि ही ॲसिडिक कॅरेक्टर मग हे सगळे आपले इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमच आहेत ना. फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे हॅलोजन्स आहेत. हे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम्स आहेत आणि मायनस आय इंडक्टिव्ह पेट दाखवतात. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह पेट दाखवत असतात. त्यामुळं हे ॲसिडिक नेचर कार्बोक्सिलिक ॲसिडचं इन्क्रीज करत असतात. आता जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी त्या ॲटमची जास्त असणार आहे तेवढं ॲसिडिक नेचर त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं जास्त असणार आहे. आता इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑर्डर जर तुम्ही बघितली तर सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण असतो रे? फ्लोरीन असतो, त्यानंतर क्लोरीन असतो, त्यानंतर ब्रोमीन आणि सगळ्यात कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोणाचे असते? आयोडीनचे असते. चल का, त्यामुळं मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? फ्लोरीन आहे. मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अल्फा कार्बनला अटॅच असेल तर ॲसिडिक कॅरेक्टर जास्त असतं. लक्षात घ्या. ओके, मग मला सांगा कुठल्या ॲसिडची? आता हा ॲसिड सिंपल तुम्ही घेतला असेल CH3COH, ह्या ॲसिडला तुम्ही काय म्हणता रे? ॲस्टिक ॲसिड म्हणता येईल ना. CH3COH ॲस्टिक ॲसिड. इथला एक हायड्रोजन फ्लोरीनने काढला आहे म्हणून ह्याला काय म्हणायचं? फ्लोरो ॲस्टिक ॲसिड. हा क्लोरो ॲस्टिक ॲसिड, हा ब्रोमो ॲस्टिक ॲसिड आणि हा आयोडो ॲस्टिक ॲसिड. ओके, आता मग सगळ्यात जास्त इलेक्ट्रॉनिक कोणाचं आहे? फ्लोरीनचं आहे ना. त्यामुळं फ्लोरीन जर अल्फा कार्बनला अटॅच असेल तर मायनस आय इफेक्ट जास्त असणार आहे. त्यामुळं कार्बोक्सिलेट आयनचं स्टॅबिलायझेशन मोर होणार आहे. ओके, ह्याच्या त्यामुळं जेवढी इलेक्ट्रॉनिक जास्त तेवढं ॲसिडिक नेचर जास्त असणार आहे. चल का, ह्याचं ॲसिडिक कॅरेक्टर जास्त असणार आहे, त्यापेक्षा ह्याचं कमी, त्याच्यानंतर ह्याचं कमी, त्यानंतर ही आउटर येणार. लक्षात. ओके, अल्फा कार्बनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर कार्बोक्सिलेट आयन हा जो कॉन्ज्युगेट बेस आहे त्याचं रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जास्त होणार. त्यामुळे तो H+ परत घेऊ शकणार नाही. चल का, त्यामुळं काय होणार सांगा? ओके, त्यामुळं काय होणार? हा फ्लोरोॲस्टिक ॲसिड H+ आयन सोल्युशनमध्ये रिलीज करणार आहे. ओके, त्यामुळे ह्याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त, त्यानंतर हा आणि सगळ्यात शेवटी हा असणार आहे. लक्षात ये ना. ओके, काय सांगितले कळेल तुम्हाला? काय सांगितले बघा आपण? अल्फा कार्बनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तर कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर इन्क्रीज होत असतं. जेवढा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अल्फा कार्बनला असेल तेवढं त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी जास्त असते. चल का, त्यामुळे फ्लोरोॲस्टिक ॲसिडची इलेक्ट्रॉन जास्त आहे, फ्लोरीनची इलेक्ट्रॉन जास्त, त्यामुळे फ्लोरोॲस्टिक ॲसिडची ॲसिडिक नेचर जास्त असणार आहे. चल का, त्यानंतर दुसरा इथे मी घेतोय. आता तुम्ही मला सांगायचं आहे अल्फा कार्बनवरती जेवढे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम असणार आहेत तेवढी काय होणार आहे? त्यांचे ॲसिडिक नेचर वाढणार आहे. आता हे मला तुम्ही सांगायचं. बघा, मी असं घेतला दुसरा एखादा सबस्टन्स ClCH2COOH. ओके, असा सबस्टन्स आहे. लक्षात आलं. दुसरा मी इथे घेतोय Cl2CHCOOH. ओके, हा असणार आहे. ओके, आणि नेक्स्ट मी इथे घेतोय Cl3CCOOH. आणि नेक्स्ट मी इथे घेतोय बघा याच्यामध्ये CH3COOH. ओके, हे मी कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलेत. आपण काय सांगितलं आहे? अल्फा कार्बन कुठला? कार्बोनिल कार्बनचा नेक्स्ट अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बनला जेवढे हॅलोजन ॲटम किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम जास्त असणार तेवढं त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचे ॲसिडिक कॅरेक्टर जास्त असणार आहे. बघा इथं हा ॲसिटिक ॲसिड आहे. इथं अल्फा कार्बनला हॅलोजन आहे का? आहे का? नाही ना. अरे इथं अल्फा कार्बनला हॅलोजन आहे का? इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम आहे का? नाही ना. त्यामुळे याचं ॲसिडिक नेचर कमी असणार आहे, ॲसिडिक कॅरेक्टर कमी. इथं अल्फा कार्बनला आहे की नाही? किती क्लोरीन आहेत? एक आहे ना, एक क्लोरीनचा ॲटम आहे. इथं अल्फा कार्बनला किती क्लोरीन आहेत?
2 आहेत. इथं अल्फा कार्बनला किती क्लोरीन आहेत? 3 आहेत ना. मग जेवढे अल्फा कार्बनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम वाढत जाणार तेवढं त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक कॅरेक्टर वाढणार आहे. चल का. मग सगळ्यात मोर ॲसिडिक कोण असणार आहे यांच्यामध्ये? सगळ्यात मोर ॲसिडिक कोण असणार आहे? Cl3CCOH. ह्याचं ॲसिडिक नेचर सगळ्यात जास्त असणार आहे, कारण का अल्फा कार्बनला इथं सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम ॲटेच आहेत. इथं 2 आहेत, ह्याचं कमी असणार आहे ह्याच्यापेक्षा. इथं एकच आहे, ह्याचं सगळ्यात कमी. इथं कोणच नाही, सगळ्यात लेस ॲसिडिक हा असणार आहे. चल का. ही कम्पॅरेटिव्ह स्टडी लक्षात घ्या की तुम्हाला हे क्वेश्चन नीट JEE सीटला विचारले जातात, लक्षात घ्या. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, याच्यामध्ये आता मग तुम्ही लक्षात घ्या, अल्फा कार्बनवरती इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तरच ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड ही चेंज होत असते, लक्षात घ्या. जसा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अल्फा कार्बनपासून जसा लांब जाणार तसं काय होत जाणार आहे? ॲसिडिक नेचर कमी होत जात असतं, कारण का इलेक्ट्रॉन विड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्टच कमी होत जातो, त्यामुळे ॲसिडिक नेचर कमी होत असतं. तर हेच तुम्ही असं दाखवलं असेल, लक्षात घ्या. हेच आता तुम्ही असं दाखवलं असेल बघा याच्यामध्ये. की हे असं असेल, लक्षात घ्या. COOH. ओके, COOH, CH2, CH2, CH3. इथं समजा आता आपण ब्रोमीन ॲडजस्ट केला. ओके, CH3, CHBr, CH2, COOH असं असेल. नेक्स्ट CH2Br, CH2, CH2, COOH असं असेल. आता यांच्यातला अल्फा कार्बन कुठला असणार आहे? कार्बनिक ग्रुपचा नेक्स्ट कार्बन कुठला असतो? आपला अल्फा. ओके, इथं हा अल्फा, इथं काय असणार आहे? हा अल्फा असणार आहे. हा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा, अल्फा बीटा गॅमा. चल का, असे कार्बन्स आहेत. ओके, अल्फा कार्बनला इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम किंवा इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुप अटॅच असेल तरच कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक कॅरेक्टर जास्त असतं. ओके, जसं अल्फा कार्बन ॲटमपासून इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम लांब जाणार तशी त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक नेचर कमी होत जातं. असल मी काय म्हटलं? अल्फा कार्बनवरती हॅलोजन ॲटम किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम अटॅच असेल तरच त्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी जास्त असते. जसं अल्फा कार्बनपासून इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं डिस्टन्स वाढत जाणार आहे तसं त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक कॅरेक्टर कमी होत जाणार आहे. इथं बघा अल्फा कार्बनवरती आहे ना, इथं कुठं आहे? बीटा कार्बनवरती आहे. इथं कुठं आहे? गॅमा कार्बनवरती आहे. म्हणजे मोर इफेक्टिव्ह मायनस हा इफेक्ट ओके कुठं असणार आहे? आपला अल्फा कार्बनलाच असणार, लक्षात घ्या. त्यामुळे ह्याची ॲसिडिटी सगळ्यात जास्त असणार आहे. त्यानंतर ह्याची ओके सगळ्यात शेवटी हा असणार आहे. चल का, की हे लक्षात ठेवायचं आहे. जसं अल्फा कार्बनपासून इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटमचं डिस्टन्स वाढत जाणार तसं त्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर कमी होत जाणार आहे. लक्षात आलं की ह्याचं ॲसिडिक नेचर सगळ्यात जास्त असणार आहे. अंडरस्टँड? लक्षात आलं का? ओके, ही कम्पॅरेटिव्ह स्टडी लक्षात घ्या सगळ्यांचा. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण आता याच्यामध्ये बघूया ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ॲसिडिटीवरती काय इन्फ्लुएन्स होत असणार आहे? लक्षात आलं? बघा, ॲसिडिटी ऑफ ह्याच्यामध्ये दुसरं एक आपल्याला सांगायचं आहे. तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे pH इज इक्वल टू काय असतो रे? -log10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन्स. बरोबर आहे ना? हा pH असतो आपला. pH म्हणजे H+ आयन कॉन्सन्ट्रेशन. H+ आयन जो सबस्टन्स H+ आयन देत असतो त्याला तुम्ही काय म्हणता रे? ॲसिड म्हणताय ना. मग हे आपण मी काय लिहिलं? -log10. चल का, -log10 H+ आयन. H+ आयन देत असतो म्हणजे तो ॲसिड असतो ना. ओके, ॲसिड असतो. के मी इथे घेतलं -log10 के.
के म्हणजे तुम्हाला माहिती आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. ओके के एच प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन म्हणजेच काय रे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ॲसिड. तो मायनस लॉग 10 के एलाच आपण काय म्हणतो पी के असं म्हणतो. की तुम्हाला माहिती आहे मायनस लॉग 10 के एला काय म्हणतो आपण पी के असं म्हणतो. लक्षात घ्या ओके पी के. मग लक्षात घ्या जेवढी पी के व्हॅल्यू स्मॉलर पी के व्हॅल्यू स्मॉलर पाहिजे. पी के व्हॅल्यू स्मॉलर असेल के व्हॅल्यू लार्जर असेल. ओके के व्हॅल्यू लार्जर असेल तर स्ट्रॉंगर ॲसिड तयार होतो. ओके तेवढे स्ट्रॉंग ॲसिड तयार होतं. लक्षात घ्या स्ट्रॉंगर इज द ॲसिडिक नेचर. ओके चल का हे लक्षात ठेवायचं. पी के व्हॅल्यू जास्त असेल तर ते ॲसिड वीक असतं. पी के व्हॅल्यू स्मॉलर असेल तर ते ॲसिड स्ट्रॉंग असतं. लक्षात घ्या ओके लक्षात ठेवायचं. ओके पी के व्हॅल्यू स्मॉल के व्हॅल्यू लार्ज तर ते ॲसिड स्ट्रॉंगर असणार आहे. ओके आता इथं बघा ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचा ॲसिडिक नेचर आता आपण बघणार आहे. बघा ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ॲसिडिटी ऑफ ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ओके ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचं ॲसिडिक नेचर आपण स्टडी करणार आहे. हा मोर ॲसिडिक आहे का लेस ॲसिडिक आहे. ओके ॲलिफॅटिकचं आपण बघितलं आता. ओके आता इथं बघा आता ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आपण जनरली कुठला असतो आपला ह्याचं नेम काय रे बेन्झॉइक ॲसिड. लक्षात ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड आहे COH ग्रुप कार्बॉक्सिल ग्रुप डायरेक्ट आपला कुठं आटायचं आहे इथं बेन्झीन रिंगला आटायचं आहे. मग लक्षात घ्या हा COOH ज्या कार्बनला आटायचं आहे त्या कार्बनचा हायब्रिडायझेशन कुठला असतं रे sp2. कारण का हा डबली बॉन्डेड कार्बनला अटॅच असतो ना COH. मग sp2 हायब्रिडाइजचं कार्बन ॲटमची इलेक्ट्रॉनिक जास्त असते की कमी असते. बघा sp3 हायब्रिडाइजचं कार्बन sp2 हायब्रिडाइजचं कार्बन आणि sp हायब्रिडाइजचं कार्बन ह्या तिघांची जर आपण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सिडर केली इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सगळ्यात मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन कुठला sp3 sp2 का sp कुठला असणार आहे मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. ओके झालेलं आहे तुम्हाला हे. ओके मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह हाय लक्षात घ्या sp हायब्रिडाइजचं कार्बन एटम. ओके त्याच्यानंतर लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह sp2 सगळ्यात लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह sp3 लक्षात घ्या. ओके पण इथं तुम्ही मला सांगायचं आहे कार्बॉक्सिल ग्रुप हा sp2 हायब्रिडाइजचं कार्बन एटमला अटायचं आहे त्यामुळे याची इलेक्ट्रॉनिक जास्त आहे. लक्षात घ्या मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कार्बन एटमला हा COH ग्रुप अटायचा आहे त्यामुळे काय होत असतं ह्याचा जो कॉन्जुगेट बेस आहे कार्बॉक्सिलेट आयन बेन्झोइक ॲसिडचा तो मोर स्टॅबिलाइज केला जातो. ओके मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह sp2 हायब्रिडाइज कार्बनकडून. मग जेवढा कार्बॉक्सिलेट आयन मोर स्टेबल होणार तेवढा H+ आयन सोल्युशनमध्ये राहणार आहे ना. ओके त्यामुळे इथं काय होणार बघा ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये काय होणार आहे बघा लक्षात घ्या त्याच्यामध्ये ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जर लक्षात घ्या इलेक्ट्रॉन काय म्हणतोय बघा मी जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप त्यालाच आपण काय म्हणतो रे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हे जर ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच असतील बघा मी काय म्हणतोय इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ओके बेन्झीन रिंगला अटॅच असतील मग ती कुठले इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत बघा लक्षात घ्या. त्याच्यामध्ये मिथाइल ग्रुप असेल त्यानंतर OH ग्रुप असेल हायड्रॉक्सी ग्रुप OCH3 मिथॉक्सी ग्रुप असेल त्यानंतर NH2 ग्रुप असेल. हे जर ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच असतील इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स ओके इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप हे ग्रुप इन्क्रीजेस
increases the acidity of carboxylic acids. Acidity of कार्बोक्सिलिक ॲसिड. ओके, ही कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी इन्क्रीज करत असतात लक्षात घ्या. ओके, हे अटॅच असतील तर. आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप्स, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप जर सबस्टिट्युटेड बेन्झोइक ॲसिडला जर अटॅच असतील, इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप कुठले लक्षात घ्या, सायनाइड CN-, त्यानंतर हॅलोजन सगळे, क्लोरीन, फ्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन सगळे आले, एक्स, चल का एक्स लक्षात घ्या सगळे, ह्याच्यामध्ये ClBrI. ओके, हॅलोजन्स, त्यानंतर नायट्रो ग्रुप NO2 हे जर अटॅच असतील, सॉरी काय म्हटलं बघा, इलेक्ट्रॉन रिलीजिंग ग्रुप हे अटॅच असतील तर इथं सॉरी डिक्रीजेस लक्षात घ्या, ते इन्क्रीज केलं की डिक्रीज करा, डिक्रीजेस द ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आणि हे जर अटॅच असतील ते इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप इन्क्रीजेस द ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. तर हे कार्बोक्सिलिक ॲसिडचे ॲसिडिटी इन्क्रीज करत असतात, ॲसिडिक नेचर वाढवत असतात. लक्षात का काय म्हटलं आहे, CH3OH OCH3NH2 हे ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहेत, म्हणजे इलेक्ट्रॉन देणार आहेत. हे जर कार्बोक्सिलिक ॲसिडला अटॅच असेल तर ॲसिडिटी कमी होणार. ओके, आणि इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप काढून घेणारे ग्रुप हे सगळे आहेत, CN, हॅलोजन्स, NO2 हे काय करतात, कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी इन्क्रीज करत असतात. ओके, बघा आता इथे मी लिहितो आहे, तुम्ही मला सांगायचं आहे कुठल्या कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिक कॅरेक्टर किंवा ॲसिडिटी जास्त असणार. ओके, इथं मी लिहितो आहे कम्पॅरेटिव्ह स्टडी आहे, तुम्हाला विचारलं तर एक्झामला. ओके, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सगळे आपलं. बघा इथं मी घेतला COOH, इथं NO2 असेल, COOH. ओके, आपण इथे घेऊया, बघा इथं COOH, इथं NO2 असेल. COOH इथं NO2 असेल, COOH इथं NO2 असेल. त्यानंतर बेन्झोइक ॲसिड COOH, ओके, हे आपण आता इथे घेतलेलं आहे. सगळ्यात जास्त ॲसिडिटी कुठल्या कार्बोक्सिलिक ॲसिडची असेल इथं सांगितलं आहे. ओके, सगळे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आणि रिलीजिंग ग्रुप सुद्धा तुमच्या समोर ठेवलेत. इथं बघा नायट्रो ग्रुप कुठल्या पोझिशनला आहे, आर्थो का मेटा का पॅरा, आर्थो पोझिशनला नायट्रो आहे, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, आर्थो नायट्रो बेन्झोइक ॲसिड. ओके, इथं नायट्रो ग्रुप कुठं आहे रे, पॅरा पोझिशनला आहे, त्यामुळे हा पॅरा नायट्रो बेन्झोइक ॲसिड आहे. इथं नायट्रो ग्रुप कुठं आहे, मेटा पोझिशनला आहे, त्यामुळे ह्याचं नेम आहे आपलं मेटा नायट्रो बेन्झोइक ॲसिड. असेल का इथे लिहितोय आपण की हा येतो आपला आर्थो नायट्रो बेन्झोइक ॲसिड. हा कुठला पॅरानायट्रो बेन्झोइक ॲसिड.
आणि हा कुठला आहे मेटानायट्रो बेन्झोइक ॲसिड आणि हा कुठला आपला बेन्झोइक ॲसिड आणि हा कुठला रे ओके 1 2 3 4 4 नंबरला मिथॉक्सी 4 मिथॉक्सी बेन्झोइक ॲसिड चाल का 4 मिथॉक्सी बेन्झोइक ॲसिड. आता ह्याच्यामध्ये तुम्ही मला सांगायचं सगळ्यात मोर ॲसिडिक नेचर कोणाचं असणार आहे लक्षात घ्या. हा बेन्झोइक ॲसिड आहे जर सांगितलं इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप अटॅच असतील तर ॲसिडिटी सगळ्यात जास्त असणार आहे. ओके इथं NO2 ग्रुप अटॅच आहे की नाही NO2 ग्रुप कसा आहे इलेक्ट्रॉन विड्रॉइंग आहे की नाही हा काय करतो ॲसिडिटी इन्क्रीज करतो की नाही. मग इथं लक्षात घ्या 3 NO2 आहेत आर्थो पोझिशनला पॅरा पोझिशनला आणि मेटा पोझिशनला आहेत. मग लक्षात घ्या आर्थो पोझिशनला NO2 ग्रुप अटॅच असेल तर ॲसिडिक कॅरेक्टर सगळ्यात जास्त असतं. त्यानंतर पॅरा पोझिशनला असेल तर त्यानंतर मेटा पोझिशनला असेल तर त्याच्यानंतर तुमचा बेन्झोइक ॲसिड येणार. आणि इथं OCH3 ग्रुप कसा आहे रे OCH3 ग्रुप कसा आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग आहे ना तो काय करतो ॲसिडिटी कमी करत असतो. इलेक्ट्रॉन देणारे कमी करत असतात इलेक्ट्रॉन काढून घेणारे ॲसिडिटी वाढवत असतात. ओके आणि सगळ्यात कमी हे असणार आहे चल का हे लक्षात ठेवायचं अंडरस्टँड. ओके अशा तीन तुम्हाला हे क्वेश्चन याच्यावरती CET नीटसाठी विचारले तर लक्षात घ्या. ओके हे ग्रुप कुठल्या अटॅच असल्यावर कार्बोक्सिलिक ॲसिडची ॲसिडिटी कशी असणार आहे ओके बेन्झोइक ॲसिड इथं असणार आहे. ओके लक्षात दे का ओके हे आपलं ॲसिडिक नेचर ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड होतं. ओके हा पार्ट आपला इथं आता कम्प्लीट झाला आहे ॲसिडिटी ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड्स. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड. आता कार्बोक्सिलिक ॲसिड आपल्याला लॅबोरेटरीमध्ये आयडेंटिफाय करायचं आहे. कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये कुठला फंक्शनल ग्रुप असतो आपला कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप असतो. तो कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप तुम्हाला आयडेंटिफाय करायचा असेल कन्फर्म करायचा असेल तर आपण लॅबोरेटरी टेस्ट करणार आहे. पहिली लॅबोरेटरी टेस्ट आहे आपली याच्यामध्ये लिटमस टेस्ट. ओके आता लिटमस टेस्ट तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे. लिटमस पेपर टेस्ट 2 असतात एक ब्ल्यू लिटमस आणि एक रेड लिटमस. ॲसिडमध्ये काय होत असतं रे ॲसिडमध्ये रेड लिटमस कसा होतो रेडच राहतो आणि ब्ल्यू लिटमस पेपर रेड होत असतो चल का. ओके हे लक्षात ठेवायचं. ओके लिटमस पेपर टेस्ट ब्ल्यू लिटमस रेड होत असतो लक्षात घ्या. ब्ल्यू लिटमस पेपर रेड होत असेल ब्ल्यू लिटमस रेड होत असेल तर COOH ग्रुप कन्फर्म. की कार्बोक्सिल ग्रुप कन्फर्म होतो लक्षात घ्यायचं. ओके कार्बोक्सिलिक ॲसिडच्या ॲक्वेस सोल्युशनमध्ये तुम्ही ब्ल्यू लिटमस पेपर धरला तर तो ब्ल्यू लिटमस पेपरचा कलर चेंज होतो आणि तो रेड कलर होत असतो. त्यावेळी कार्बोक्सिल ग्रुप कन्फर्म आहे असं तुम्ही सांगू शकता चल का. परंतु ह्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोक्सिल ॲसिड दिलेला असेल सर का हे दिलेलं कंपाऊंड कार्बोक्सिलिक ॲसिडच आहे. कसं ओळखणार तुम्ही लिटमस पेपर घेणार ब्ल्यू लिटमस पेपर त्याच्यात टाकणार तो तरला की रेड झाला की समजायचं कार्बोक्सिल ग्रुप प्रेझेंट आहे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. परंतु फेनॉलसुद्धा हे दाखवू शकतो लक्षात घ्या टेस्ट. फेनॉलचं सुद्धा ॲक्वियस सोल्युशन हे आपलं ब्ल्यू लिटमस रेड होत असतं. त्यामुळे इथं दोन्ही कंपाऊंडची पॉसिबिलिटी असू शकते. ओके लक्षात घ्या. COOH पण आणि फेनॉलिक OH ग्रुपसुद्धा इथे प्रेझेंट असतो ना. फेनॉलमध्ये काय असतं आपलं बेन्झीन रिंगला OH अटॅच असतं.
की हा सुद्धा ब्ल्यू लिटमस पेपर रेड दाखवत असतो ॲक्वेस सोल्युशन याचं. ओके, त्यामुळे ह्या दोन्ही टेस्ट ह्या ब्ल्यू लिटमस रेड दाखवत असतात. कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप कन्फर्म करायचं तर ब्ल्यू लिटमस पेपर रेड. मग आता पुढची जी टेस्ट आहे लिटमस पेपर टेस्ट नंतर नेक्स्ट आहे ती आपली लॅबोरेटरी टेस्ट. बघा, सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. सोडियम बायकार्बोनेट टेस्ट. तर सोडियम बायकार्बोनेट टेस्ट, सोडियम बायकार्बोनेट कसा असतो आपला NaHCO3, ह्याला आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हणत असतो किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट. तर हा जो सोडियम बायकार्बोनेट आहे ह्याची लॅबोरेटरीमध्ये टेस्ट आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलला लक्षात घ्या. ओके, इथं बघा सोडियम बायकार्बोनेट टेस्ट COOH ग्रुप कन्फर्म करण्यासाठी हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे RCOOH. चल का, ह्याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकला तो लक्षात घ्या NaHCO3, ह्याला आपण सोडियम बायकार्बोनेट असं म्हणतो. ओके, हा टाकल्यानंतर बघा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये सोडियम बायकार्बोनेट टाकल्यानंतर कार्बन डायऑक्साईडचा ब्रिस्क इफरवसन्स येत असतो लक्षात घ्या. ब्रिस्क इफरवसन्स, ब्रिस्क इफरवसन्स म्हणजेच काय, अशी तुम्ही टेस्ट ट्यूब घेतली असेल. चल का, ह्या टेस्ट ट्यूबमध्ये तुम्ही कार्बोक्सिलिक ॲसिड घेतलेला आहे, तर इथे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे लक्षात घ्या. तुम्ही वरनं NaOH टाकला की ब्रिस्क इफरवसन्स येत असतो, म्हणजे असे फ्युम्स असे येत असतात लक्षात घ्या, ब्रिस्क इफरवसन्स. चल का, ओके, ते जर इफरवसन्स येत असतील, ब्रिस्क इफरवसन्स एकदम त्याचा फ्युम्स बाहेर पडत असतील, जास्त फ्युम्स अशा बबलच्या फॉर्ममध्ये, तर आपण समजायचं की त्याच्यामध्ये कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे दिलेल्या कंपाऊंडमध्ये. ओके, मग इथं काय होत असतं बघा, RCOH आणि सोडियम बायकार्बोनेटची रिॲक्शन झाल्यानंतर आपल्या इथं ह्याच्यामध्ये काय मिळतं बघा, इथला जो H निघून जातो आहे हा Na इथे येतो, RCOO-, चल का Na+, हा सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो. आणि दुसरा याच्यामध्ये इथला जो CO2 आहे, CO3 मला CO2, चल का, हा गॅसेस स्टेटमधून इव्हॉल्व होऊन आहे, ह्याचा आपला ब्रिस्क इफरवसन्स येत असतो. ब्रिस्क इफरवसन्स येत असतो CO2चा लक्षात घ्या. आणि राहिलं का याच्यामध्ये एक ऑप्शन की इथला हायड्रोजन, बरोबर आहे की नाही, ही 2 हायड्रोजन आणि इथला एक ऑप्शन, तर H2 तयार होतो. चल का, कार्बन डायऑक्साईडचा ब्रिस्क इफरवसन झाला की काय होत असणार आहे, COOH ग्रुप कन्फर्म, कार्बोक्सिल ग्रुप इथे कन्फर्म होत असतो लक्षात घ्या. ओके, CO2चा ब्रिस्क इफरवसन झाल्यावरती. आणि हा जो सोडियम सॉल्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड आहे ह्याचं परत ॲसिडिफिकेशन केलं, परत ह्याच्यात HCl टाकला की परत ओरिजिनल कार्बोक्सिलिक ॲसिड तयार होतो, परत RCOOH. ओके, H इथं जातो, हा Na आणि Cl, NaClचं फॉर्मेशन होतं. चल का, ओरिजिनल परत कार्बोक्सिलिक ॲसिड मिळतो ना, त्याच्यानं आपण 100% सांगू शकतो लक्षात घ्या. ओके, हा कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप आहे. ही टेस्ट फेनॉल देत नाही, त्यामुळं 100% आपण कार्बोक्सिलिक ॲसिड हा फेनॉलपासून सेपरेट करू शकतो आहे आपण. चल का, ब्रिस्क इफरवसन्स ऑफ CO2 ही सोडियम बायकार्बोनेट बरोबरची रिॲक्शन हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिडच दाखवू शकतो. लक्षात आहे ना, ही कार्बोक्सिलिक ॲसिड टेस्ट आहे, तुम्हाला प्रॅक्टिकलला टेस्ट आहे. चल का, त्यानंतर नेक्स्ट आपली जी टेस्ट आहे लॅबोरेटरी टेस्ट फॉर आयडेंटिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड, ती आपली लक्षात घ्या, ईस्टर टेस्ट. ओके, ईस्टर टेस्ट, ईस्टर बरोबरची टेस्ट लक्षात घ्या. आता ईस्टर टेस्टमध्ये काय होत असतं बघा, ईस्टर टेस्टमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड RCOOH ह्याची रिॲक्शन ईस्टर बरोबर केली जाते. ओके, ईस्टर आपला कसा असणार आहे रे, ईस्टर RCOO काय ना रे, RCOOR, बरोबर आहे की नाही,
इस्टर टेस्ट टाईप, हा इस्टर आहे की नाही, इस्टरचा फंक्शनल ग्रुप आहे की नाही, हा कुणाचा आहे, ॲसिड अनहायड्राईडचा. इस्टर कसा आहे ना, RCO काय येणार आहे, OR. चल का हा इस्टर झाला. ओके, हा इस्टर आहे, हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, लक्षात घ्या. ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये इस्टर आहे आपला, इस्टर. ओके, काय होत असतं बघा, हा आपला कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, तुम्ही टेस्ट ट्यूबमध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड थोडंसं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये इस्टर टाकायचं. इस्टर टाकल्यानंतर तुम्हाला लक्षात घ्या इथं काय येत असतो, फ्रुटी इपरवसन्स येत असतो, लक्षात घ्या. फ्रुटी स्मेल ऑफ इस्टर. इस्टरचा फ्रुटी स्मेल येत असतो, चल का, फळांच्या सारखा वास येत असतो इस्टरचा. ओके, फ्रुटी स्मेल ऑफ इस्टर. ओके, त्याच्यावरून काय कन्फर्म करायचं, COOH ग्रुप कन्फर्म होणार, लक्षात घ्या. चल का, COOH ग्रुप आपला काय होणार आहे इथं, कन्फर्म होणार. ओके, फ्रुटी कलरचा फ्रुटी स्मेल येत असेल इस्टरचा, तर त्याच्यावरून आपण काय करणार आहे, कार्बॉक्सिल फंक्शनल ग्रुप इथं प्रेझेंट आहे असं आपण सांगू शकणार. कसं का, कार्बोक्सिलिक ॲसिड टाकून इस्टर टाकायचं, त्याच्यामध्ये 5 मिनिट हिटिंग करायचं. हीट केलं की तुम्हाला फ्रुटी स्मेल मिळणार इस्टरचा. ओके, त्याच्यावरून काय म्हणायचं, COOH ग्रुप कन्फर्म झाला. ओके, हे लक्षात ठेवायचं. हे सगळे आपले लॅबोरेटरी टेस्ट ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड होते, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट आपला याच्यामध्ये आता पुढची केमिकल प्रॉपर्टी, आता केमिकल रिॲक्शन्स आहेत. कुठल्या केमिकल रिॲक्शन्स आहेत बघा. आता नेक्स्ट याच्यामध्ये आता फर्स्ट केमिकल रिॲक्शन, याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड्स. असाइल क्लोराइडचं फॉर्मेशन आहे. फॉर्मेशन ऑफ असाइल क्लोराइड्स बाय यूजिंग PCl3, PCl5 and SOCl2. ओके, हे यूज करून आपण कार्बोक्सिलिक ॲसिडपासून असाइल क्लोराइडचं फॉर्मेशन करणार आहे. ओके, SOCl2 आपण काय म्हणतो रेला, सल्फोनिल क्लोराइड और थायोनिल क्लोराइड. ओके, डॅल्सन रिॲक्शन, फॉर्मेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स. बघा याच्यामध्ये पहिल्यांदा आपण जनरल रिॲक्शन इथं लिहूया. PCl3 बरोबर कार्बोक्सिलिक ॲसिड कसा लिहिणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड RCOH बरोबर आहे ना. ओके, हा कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. कार्बोक्सिलिक ॲसिड ह्याची ट्रीटमेंट आपण कुणावर करणार आहे, पहिल्यांदा PCl3 बरोबर फॉस्फरस ट्रायक्लोराइड ह्याच्यावर ट्रीटमेंट करायचं आहे, हिटिंग करायचं आहे. हिटिंग केल्यावरती काय होणार आहे बघा, इथला जो OH आहे तो PCl3चा क्लोरीननं रिप्लेस होणार आहे. इथं क्लोरीन किती आहेत रे, PCl3 मध्ये क्लोरीन किती आहेत, 3 आहेत ना. मग 3 क्लोरीन 3 OHला रिप्लेस करणार. त्यासाठी आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिडचे किती मॉलिक्यूल गेला लागतील, 3 मॉलिक्यूल गेला लागतील, लक्षात घ्या. 3 OH निघून जाणार आणि इथं 3 Cl येणार, लक्षात का. काय मिळेल तुम्हाला इथं 3RCOCl आणि परत काय शिल्लक राहिलं, इथले 3 OH निघून गेले ना, 3 कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणले 3 OH गेले आणि इथला एक फॉस्फरस आहे. 3 OH मध्ये हायड्रोजन किती असणार, 3 हायड्रोजन ना. त्यामुळे मी काय लिहिणार इथं H3 असं लिहिणार. 3 हायड्रोजन, 3 OH मध्ये 3 हायड्रोजन, H3. इथला फॉस्फरस आहे ना P, आणि 3 OH मधले 3 ऑक्सिजन, काय झालं H3PO3. याचं नेम काय आपलं, हायपोफॉस्फरस ॲसिड.
ओके, हायपोफॉस्फरस ॲसिड. H3PO4 असतं तर हायपोफॉस्फॉरिक ॲसिड झालं असतं. हे हायपोफॉस्फरस ॲसिड. आणि RCOClला काय म्हणताय रे तुम्ही? RCOCl असाइल क्लोराईड. चल का, ही असिल ग्रुप आहे. RCO ग्रुपला असिल ग्रुप म्हणायचं. पुढं क्लोरीन आहे. नेम ऑफ दिस असाइल क्लोराईड. हा असाइल क्लोराईड झाला. लक्षात आहे. आता तुम्ही पर्टिक्युलर रिॲक्शन आता लिहू शकता. ओके, लिहा रिॲक्शन. बघा, मी इथे घेतला CH3COOH. ओके, ह्या कार्बोक्सिलिक ॲसिडचं नेम काय? काय नेम आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचं? ॲस्टिक ॲसिड. ह्यालाच IUPAC काय म्हणतात रे? IUPAC नेम इथॅनॉइक ॲसिड. इथेन मला अल्केन मला EOS ॲसिडने काढणार. इथॅनॉइक ॲसिड. बघा, प्लस PCl3. ओके, सेम हिटिंग करा. काय होणार? 3 मॉलिक्यूल घेणार आहे, कारण का हे 3 Cl इथे येणार आहेत की ही फक्त OH काढून टाका Cl. 3 मॉलिक्यूल्स ऑफ CH3COCl प्लस सेम H3PO3 हायपोफॉस्फरस ॲसिड. ओके, ह्याचं नेम काय रे? CH3COCl. CH3CO ग्रुपला ॲसिटिल ग्रुप म्हणतो आपण. आणि पुढं क्लोराईड. नेम ऑफ दिस ॲसिटिल क्लोराईड. किंवा ह्यालाच आपण इथेनॉल क्लोराईड म्हणतो. ओके, इथेनॉल क्लोराईड. अंडरस्टँड? ओके, आता आपण दुसरा इथे घेऊया. नेक्स्ट ह्याच्यामध्ये तुम्ही ॲरोमॅटिक घ्या ना. COOH. ओके, ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. 3 मॉलिक्यूल घ्या. नाव काय राहायचं? ह्याचं नेम काय? बेन्झोइक ॲसिड. ओके, बेन्झोइक ॲसिड. सेम PCl3 घ्या. हिटिंग करा. ही 3 OH 3 Cl ने रिप्लेस होणार. सेम H3PO3. ह्याचं नेम काय? बेन्झाइल क्लोराईड. बेन्झाइल क्लोराईडचं फॉर्मेशन होणार असेल का? अंडरस्टँड? अरे इथले 3 OH इथं 3 Cl आले ना, की 3 मॉलिक्यूल झाले ना बेन्झाइल क्लोराईडचं. लक्षात काय? ही रिॲक्शन PCl3 बरोबर फॉस्फरस ट्रायक्लोराईडची रिॲक्शन. लक्षात आहे ना? क्लिअर आहे? ह्यात काय डाऊट आहे का? ओके, आता त्यानंतर PCl5 यूज करून करणार आहे आपण. PCl5 लक्षात. आता सेम आता PCl5ला आता मी काय करणार लक्षात घ्या. कार्बोक्सिलिक ॲसिड सेम घेणार आहे. इथं काय घेणार मी? PCl5. लक्षात काय होणार बघा. कार्बोक्सिलिक ॲसिडमधला OH जो आहे तो एका क्लोरीनने रिप्लेस होणार. ओके, लक्षात का? काय होईल बघा इथं लक्षात घ्या. याच्यामध्ये PCl5 घेतला आहे. एक OHचा एका क्लोरीनने रिप्लेस होणार आहे. RCOCl झाला आहे की नाही? RCOCl ॲज इट इज. प्लस लक्षात घ्या. इथला फॉस्फरस. ओके, ह्यातला ऑक्सिजन PO आणि ह्या Cl5 मधले 3 क्लोरीन POCl3. किती क्लोरीन शिल्लक राहिले याच्यात? एक इथं गेला आणि 3 ओके POCl3 मध्ये गेले. राहिले किती? एकच राहिलं ना. इथला एक क्लोरीन आणि इथला हायड्रोजन. कारण का इथला फॉस्फरस हा एक ऑक्सिजन आणि इथले 3 क्लोरीन मिळून POCl3 फॉर्म झाला आहे. लक्षात येते का? ओके, राहिले काय? एक क्लोरीन आणि इथला हायड्रोजन. काय मिळणार तुम्हाला? HCl. चल का? हे अशा पद्धतीने रिॲक्शन मिळणार आहे जनरल तुम्हाला. असाइल क्लोराईड हा फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराईड. चल का? फॉस्फरस ऑक्सी ट्रायक्लोराईड. 3 क्लोरीन आहेत त्यामुळे ट्रायक्लोराईड. ओके, हा तयार होणार. ही जनरल रिॲक्शन झाली असाइल क्लोराईड बाय युजिंग PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराईड. ओके,
सेम तुम्ही एक्झाम्पल घ्या, एक्झाम्पल चेंज करायचे नाहीत, चल का. सेम एक्झाम्पल घ्या, फक्त आता PCl3 साठी 3 कार्बोक्सिलिक ॲसिड घ्यावं लागत होते, इथं 3 घ्यायचे नाहीत, चल का. कारण का 3 डायरेक्ट 3 Cl तिथं ॲड होत होते. ओके, इथं 3 घ्यायचे नाहीत आणि इकडे H3PO3 तयार होणार नाही, चल का. ओके, कोण तयार होणार? POCl3 आणि HCl तयार होणार. ओके, बघा इथं PCl3च्या ठिकाणी PCl5 टाका, काय होणार बघा, इथला OH Cl न जाणार, CH3CO Cl तयार होणारच आहे ना. पुढं काय होणार आहे, बरोबर आहे ना. सेम POCl3 प्लस HCl, ॲसिटिल क्लोराईड, इथेनॉल क्लोराईड सेम आहे. बेन्झोइक ॲसिड घ्या, PCl5 OH Cl न निघून जाणार आहे, बेन्झाइल क्लोराईड मिळणार आहे. पुढं परत सेम POCl3 प्लस HCl मिळणार आहे. अंडरस्टँड, लक्षात दे ना. क्लिअर झालं की नाही, समजलं की नाही रे. ओके, चल का. हा फॉस्फरस पेंटाक्लोराईड यूज करून आहे, PCl5 यूज करून. ओके, क्लिअर. तर त्याच्यानंतर शेवटचं आपण इथं असाइल क्लोराईडचं फॉर्मेशन करणार आहे कार्बोक्सिलिक ॲसिडपासून बाय युजिंग सल्फोनिल क्लोराईड और थायोनिल क्लोराईड. ओके, हा यूज करून बघा आता सल्फोनिल क्लोराईड और थायोनिल क्लोराईड सेम मॉलिक्यूल मी घेणार आहे, चल का. इथं ही तयार होणारच आहे, चल का. इकडले हे लिहिणार नाही, तर हे चेंज होणार. ओके, लक्षात घ्या. कार्बोक्सिलिक ॲसिड आहे, SOCl2 घ्या, सल्फोनिल क्लोराईड SOCl2, ह्याला आपण सल्फोनिल क्लोराईड किंवा ह्यालाच आपण आणखी काय म्हणतोय, थायोनिल क्लोराईड. की सल्फोनिल क्लोराईड और थायोनिल क्लोराईड ह्याच्यावर रिॲक्शन होणार. काय होणार आहे लक्षात घ्या रे. कार्बोक्सिलिक ॲसिड मला OH आहे, तो एका Cl न रिप्लेस होणार, सेम RCOCl तयार होणार की नाही. असाइल क्लोराईड RCOCl असाइल क्लोराईड. परत काय होणार बघा, इथला OH निघून गेला, ह्यातला एक Cl इथं आला RCOCl. परत लक्षात घ्या, SOCl2 मध्ये S आणि O आणि इथला एक ऑप्शन काय मिळालं, SO2. लक्षात का, SO2. ओके, ही गॅसेस स्टेटमधून बाहेर पडणार, सल्फर डायऑक्साईड गॅस आहे. राहिले काय रे. ओके, इथला SO आणि इथला एक ऑप्शन SO2 झाला, हा एक Cl तर इथे गेलाय, राहिला एक Cl आणि इथला एक हायड्रोजन HCl. की हा सुद्धा गॅसेस स्टेटमधून बाहेर पडणार आणि मिळणारा असाइल क्लोराईड हा एकदम प्युअर मिळणार आहे. ओके, दिस इज बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ असाइल क्लोराइड्स बिकॉज बाय प्रोडक्ट्स आर फॉर्मड इन गॅसेस स्टेट अँड इव्हॉल्ड फ्रॉम रिॲक्शन मिक्सर. चल का, हे गॅसेस स्टेटमध्ये तयार होतात आणि रिॲक्शन मिक्सरमधून बाहेर पडत असतात. त्यामुळे हाच राहणार आहे ना असाइल क्लोराईड. कारण का असाइल क्लोराईड कुणापासून तयार होणार आहे, कार्बोक्सिलिक ॲसिड आणि सल्फोनिल क्लोराईडपासून तयार होणार. ह्यांच्यापासून हा झाला आहे, म्हणजे हे नाहीतच ना आता, हाच राहिला आहे. आणि ह्याच्यातले SO2 आणि HCl हे बाहेर पडणार आहे गॅसेस स्टेटमधून. त्यामुळे मिळणारा असाइल क्लोराईड एकदम प्युअर असणार आहे. म्हणजे थायोनिल क्लोराईडपासून जो असाइल क्लोराईड करणार आहे तो एकदम प्युअर असणार आहे. अँड दिस इज बेस्ट मेथड फॉर द प्रिपरेशन ऑफ असाइल क्लोराईड बाय युजिंग थायोनिल क्लोराईड अँड सल्फोनिल क्लोराईड्स. ओके, तर सेम इथं खाली घ्या, सेम एक्झाम्पल SOCl2 घ्या, जर CH3COCl मिळणारच आहे. पुढं हे सेम ना इकडले असं दे का, ह्या CH3COH मधला OH ग्रुप आहे, एका Cl न जाणार CH3COCl ॲसिटिल क्लोराईड, हा SO आणि O सेम काय मिळणार आहे SO2 गॅस. ओके, ही रिॲक्शन मिक्सरमध्ये बाहेर पडणार, इथला H आणि Cl सेम HCl, हे सुद्धा गॅसेस स्टेटमधून बाहेर पडणार. ओके, ही बेन्झोइक ॲसिड घ्या, सेम SOCl2 थायोनिल क्लोराईड और सल्फोनिल क्लोराईड. ओके, OH हा Cl रिप्लेस होणार, बेन्झोइल क्लोराईड, SO आणि O सेम SO2 लक्षात प्लस एक H आणि Cl HCl गॅसेस स्टेटमध्ये. लक्षात येते ना, अशा पद्धतीने बेन्झाइल क्लोराईडचं फॉर्मेशन होऊ शकतं. ओके, अंडरस्टँड.
लक्षात आलं की सगळ्यांना. फॉर्मेशन ऑफ असाइल कोएट्स बाय युसिंग PCl3 PCl5 आणि SOCl2. क्लिअर झालं. त्याच्यात काय डाऊट आहे का? ओके ओके. आता नेक्स्ट आहे ते आपलं फॉर्मेशन ऑफ अमाइड्स, फॉर्मेशन ऑफ अनहायड्राइड्स, ते आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेणार. ओके, थँक्यू.